काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये दाखल खटल्यातील सादर केलेल्या सीडी कोर्टासमोर रिकाम्या निघाल्या। आज कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान फिर्यादी सत्यकी सावरकर यांनी 2 सीडी नव्याने सादर केल्या। त्या त्यांनी कोर्टासमोर दाखवण्याची परवानगी मागितली। यावर राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी हरकत घेतली। यावर पुढची सुनावणी आता 16 डिसेंबरला होणार आहे। या सगळ्या संदर्भात वकील मिलिंद पवार यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्या प्रकरणात पुणे न्यायालयामध्ये सध्या खटला सुरू आहे। या सगळ्या खटल्यामध्ये राहुल गांधी यांची बाजू मांडणारे ॲडव्होकेट मिलिंद पवार सध्या आपल्या समोर आहेत। आज असं झालं की 14 नोव्हेंबर 2025ला या खटल्यातले फिर्यादी सत्यकी सावरकर यांचं सर तपासाला सुरुवात झाली। सर तपासादरम्यान साक्ष देत असताना त्यांनी सांगितलं की राहुल गांधीजींनी लंडनमध्ये एक भाषण केलं आणि त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी झाली होती। तर ते बदनामी केलेलं भाषण त्या सीडीमध्ये स्टोअर केलं आणि ते न्यायालयामध्ये खटला दाखल करताना आम्ही दाखल केलं होतं। पण ज्या वेळेला ॲक्च्युअल सुनावणी सुरू झाली 14 नोव्हेंबरला आणि साक्षीदारमध्ये ती सीडी न्यायालयाने स्वतः ओपन केली, न्यायालयाचा कॉम्प्युटर असेल लॅपटॉप असेल त्यामध्ये लावली, तर त्या सीडीमध्ये नो डाटा असं दिसून आलं। ती सीडी पूर्ण ती रिकामी निघाली आणि म्हणून त्यांनी मग अर्ज केला की आम्ही फिर्याद दाखल करताना एक यूट्यूबची लिंक दिलेली की ज्या लिंकवरती राहुल गांधींनी स्वतः त्यांचं भाषण अपलोड केलं। तर त्यावेळेला मी त्याला हरकत घेतली की असं यूट्यूबची लिंक न्यायालयामध्ये अशी ओपन करता येत नाही। तो अर्जही त्यांचा फेटाळला। त्यांनी पुन्हा अर्ज केला की आम्ही एक अजून वेगळी सीडी दाखल केली होती ती बघावी, पण ती सीडीच रेकॉर्डवर नाही आहे असं न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आणि त्यानंतर वेळोवेळी खटला तहकूब झाला। आज त्याची सुनावणी होती। आज नव्याने परत त्यांनी अर्ज दिला की आज आम्ही न्यायालयासमोर 2 पेनड्राईव्ह दाखल करतोय आणि ते पेनड्राईव्ह चालवावं ज्यामध्ये राहुल गांधींचं भाषण आपल्याला आढळून येईल। तर त्या अर्जावर देखील मी हरकत घेतली। असं वारंवार त्यांना पुरावा दाखल करता येणार नाही। तर याची सुनावणी 16 डिसेंबर 2025ला पुण्याच्या न्यायालयामध्ये ठेवलेली। लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।